नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वानंदी आणि इकडे समर आता हे दोघं जण मांडव परतनीसाठी आता सरपोतदारांच्या घरी जाणार आहेत. सुरुवातीला स्वानंदी जाणार आहे आणि त्यानंतर स्वानंदीला घ्यायला समर जाणार आहे आणि त्याच वेळी मंदा जो खुलासा करणार आहे. त्याचबरोबर घरी गेल्यानंतर समरचा सरपोतदारांनी केलेला पाहुणचार या सगळ्यामुळं समरचे झालेले सगळे गैरसमज मिटणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता स्वानंदी आलेली असते तेव्हा अर्पिता तिला म्हणते की तुझ्या बहिणीला कळतच नाहीये का गं, आम्ही दोघी बहिणी जाणार होतो आणि ती मध्येच आली आणि आमच्याबरोबर शॉपिंगला आली आणि 22,000ची शॉपिंग केली. स्वानंदीला मात्र धक्का बसतो. स्वानंदी आता ते पैसे कसे द्यायचे ते ठरवते, कारण आता स्वानंदीला जवळजवळ नोकरी लागल्यात जमा असते. इकडे स्वानंदी आता रूममध्ये आलेली असते. तिने गुलाबजामुन आणलेले असतात आणि ती रूममध्ये गुलाबजामुन खात असते. तर तिथे समरही बसलेला असतो. समर ब्लँकेट पांघरून बसलेला आहे, त्याला थंडी वाजत आहे आणि स्वानंदी त्याच्या समोरच ते गुलाबजामुन खात आहे. स्वानंदीने स्वतःच्या हाताने ते गुलाबजामुन बनवलेले असतात, पण समरच्या अंगातच जरा जास्त मस्ती आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मला नाही खायचे म्हणून त्याने खाल्लेले नसतात. मग स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आता माझ्याकडे बघू नका, माझ्या पोटात दुखल. तर समर तिला म्हणू लागतो की दुखलंच पाहिजे पोटात. खरं तर समरला गोड खायला खूप आवडत असतं आणि त्यात स्वानंदीने केलेले गुलाबजामुन म्हणजे खरंच खूप छान केलेले असतात. स्वानंदी खूप छान असं जेवण बनवत असते, हे समरला चांगलंच माहिती आहे. आता स्वानंदी आवरावर करण्यासाठी किचनमध्ये येते आणि ती आवरायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आजी तिथे आलेली असते आणि आजी म्हणते की अगं स्वानंदी, एक बोलायचं होतं. स्वानंदी म्हणते काय झालं? तेव्हा आजी म्हणते की अगं मांडव परतवणीसाठी माहेरी जायचं राहिलंय ना तुझं, सगळं रीतीप्रमाणे झालं पाहिजे. स्वानंदी म्हणते की चालेल, जाऊन येते मी. तेव्हा ती म्हणते की नाही, तू जा, त्यानंतर तुला घ्यायला समर येईल आणि मग सगळ्या गोष्टी अगदी रीतीप्रमाणे झाल्या पाहिजे. मग स्वानंदी विचारू लागते पण आदिराचं काय, असं स्वानंदी आजींना विचारू लागते. तेव्हा मात्र आजी शांतच राहतात. त्या म्हणतात तिचंही बघता येईल, असंही आजींनी आवर्जून सांगितलेलं असतं. आणि आता मात्र स्वानंदी ही मांडव परतवणीसाठी सरपोतदारांच्या घरी जाणार आहे आणि स्वानंदीला घ्यायला समर सुद्धा जाणार आहे. म्हणजे ऑब्विसली शिट्ट्या तर वाजणारच आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र मल्लिकाची वाट लागणार आहे. स्वानंदी म्हणते की थँक्यू आजी. तेव्हा आजी म्हणतात की हे बघा, कसं माहितीये का, एवढी फॉर्मॅलिटी करायची गरज नाहीये. त्याचबरोबर आता जी रीत आहे त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. इकडे आता आजीने आदिराला फोन केलेला असतो आणि स्वानंदी आणि समर दोघंही मांडव परतवणीसाठी येणार आहेत हेही सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे सरपोतदारांच्या घरीही सगळे खुश झालेले असतात. आजीलाही बरं वाटत असतं, कुठेतरी मनात तिच्या वाटत असतं की स्वानंदी खरंच चांगली आहे का, कारण मी तिला म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी समर करेल, समरला सांग कुठल्या कंपनीत तू इंटरव्ह्यूसाठी गेलेली, मग तुला तिथं जॉब मिळेल. पण स्वानंदी काय म्हणाली, नाही, मला माझ्या हिमतीवर जॉब मिळतोय ना, तर मी समर सरांची मदत कशाला घेऊ, असं तिनं सांगितलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा आजीला पटलेली असते. मग आपण कशावरून तिच्यावर संशय घेतोय असं तिला वाटत असतं. इकडे स्वानंदी आता एक दिवस आधीच गेलेली असते आणि दुसऱ्या दिवशी स्वानंदीला घ्यायला समर येणार असतो. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की अधिरा सुद्धा तिथं असते. अधिराला सुद्धा छान वाटत असतं, स्वानंदी आली, नंदुताई आली, नंदुताई आली म्हणून ती खुश झालेली असते. इकडे आई वेगळ्याच गोष्टीसाठी खुश झाली की चला एक दिवस आपल्याला आराम करायला मिळणार आहे. म्हणजे स्वानंदी आली ना, स्वानंदी सगळ्या घराची जबाबदारी घेईल, आपण आराम करायचा आहे असं आईने ठरवलेलं असतं. कारण असंही राजवाड्यांच्या घरी कुठे स्वानंदीला काय काम करायचंय, तिथे तर ती निवांतच असते, हे तिने मनाशी ठरवून टाकलेलं असतं. आणि इकडे आता आजींना फोन करून इकडे अधिराबद्दलही आता मंदा बोलते. आजी व्यवस्थित बोलतात आणि समर संध्याकाळी येते असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता सगळी सरपोतदारांच्या घरी राजवाड्यांसाठी म्हणजेच राजेशाही थाटामध्ये तयारी सुरू असते. इकडे आजी समरला सांगते की तू जा आणि स्वानंदीला घेऊन ये. समर म्हणतो त्यांना माहित नाहीये का, सगळीकडे त्या फिरत असतात आणि इथल्या इथं त्यांना येता येत नाही, येतील ना त्या. तेव्हा आजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ही रीत आहे आणि ती पाळावी लागणारच आहे. रीतीप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं आजी सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आजी ज्या बोलत असतात त्यामुळं मात्र इकडे समर तयार होतो, कारण आजी ऐकायलाच तयार नाही. ही गोष्ट समरच्या सुद्धा लक्षात आलेली असते. समर म्हणतो ठीक आहे. आजी म्हणते तिथे गेल्यानंतर ते पाहुणचार करतील, जेवण केल्याशिवाय तिथून यायचं नाही.
तिथे पुन्हा तुझं ते सॅनिटायझर वगैरे पुढे आणत बसू नकोस. आजीने सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि त्या पद्धतीने समरला जायला सांगितलेलं असतं. आता समर कसा बसा तयार झालेला असतो, परंतु यामध्ये आता ही गोष्ट कळते ती म्हणजे अंशुमन आणि मल्लिकाला. त्यांच्या दोघांच्या तर शिट्ट्या बाजू लागतात. जर समर तिकडे गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर समर तिकडे गेला आणि त्या लोकांनी जर काही पचकले तर काय करायचं. म्हणून मल्लिका मात्र जातानाच म्हणत असते की आज मी समरला शपथ घालणार आहे की जे काय झालेलं आहे ते सोडून दे. त्याबद्दल तिथं गेल्यानंतर काहीही बोलू नकोस, कारण आपल्या लेकीचं सासर आहे ते आधिराला आपल्या काही त्रास व्हायला नको आहे. समर म्हणतो की काकू मी ती गोष्ट विसरूनही गेलोय, तू विसरून जा. परंतु समरच्या डोक्यात मात्र ती गोष्ट घोळत असते आणि त्यामुळं समरने आता विचार केलेला असतो. तर इकडे आता स्वानंदी सगळी तयारी केलेली असते. समरला कशा पद्धतीने जेवण आवडतं हे सगळं तिने ठरवलेलं असतं. अगदी पंचपक्वान्न केलेलं असतं. समरला गोडाचे पदार्थ जास्त आवडतात म्हणून स्वानंदीने समरसाठी गोडाचे पदार्थ सुद्धा बनवलेले असतात आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा बेत केलेला असतो. समरला पुरणपोळी आवडते हे अधिराने सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळी तयारी अशी जोरदार झालेली असते. समर आलेला असतो. आल्या आल्या समरचं छान असं स्वागत केलं जातं, औक्षण केलं जातं. मग समर घरात येतो. आधिरा तिथं असते त्यामुळे समरही खुश असतो, कारण आधिरासमोर समरने ठरवलंय की आपलं जे काय आहे आणि स्वानंदीनेही सांगितले की रूमच्या आतमध्ये असलेलं आपलं नातं आणि रूमच्या बाहेर असलेलं आपलं नातं हे वेगळं आहे. आता मात्र इकडे समर आणि स्वानंदी दोघंही जोडीने जेवायला बसतात. सगळा जो बेत असतो, जे पंचपक्वान्न असतं ते छान असं ताटाच्या भोवती रांगोळी काढलेली असते. खूप छान पद्धतीने जेवायला वाढलं जातं आणि आता मात्र तिथे रोहन, अधिरा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि समर आणि स्वानंदीला आग्रह करू लागतात की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा आहे. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की त्याची काय गरज आहे. तेव्हा इकडे अधिरा म्हणत असते काय रे पिंट्या दादा, आता लग्न झालंय ना, मग मला सांग हे तर सगळं झालंच पाहिजे ना, असं म्हणत ती मागं लागते. शेवटी मग स्वानंदी आणि समर दोघंही एकमेकांना घास भरवतात. समर पाहत असतो एवढी सगळी छान तयारी केलेली आहे, घरातले सगळेजण छान वागत बोलत आहेत, अधिराचीही काळजी घेत आहेत. मग मी या लोकांबद्दल चुकीचा गैरसमज केलाय का. मान्य आहे मला स्वानंदीच्या आई थोड्याशा वेगळ्या आहेत, परंतु मी त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने विचार करतोय का, हे सगळं समरच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी तो इकडे मंदाला विचारायचं ठरवतो. मंदाला तो बाजूला घेतो आणि तिला विचारू लागतो की तुम्हाला काही पैशांची गरज आहे का. तेव्हा मंदाच्या लक्षात येतं. मंदा म्हणते की नाही, कारण बाबांनी तिला जे ठणकावलेलं आहे ते तिला आठवत असतं. ती म्हणते की नाही असं काही नाहीये. मग ते म्हणू लागतो की नाही तुम्ही गोंधळाच्या कार्यक्रमाला आला होता तेव्हा काकूला तुम्ही 15 लाख रुपये मागितले होते. तेव्हा ती म्हणते की नाही मी नाहीत मागितलेले पैसे आणि मी कशाला मागू. आत्ता पण बघितलं ना तुम्ही, यांनी तुमचे पैसे देण्यासाठी बँकेत जाऊन एफडी मोडलेली होती आणि अचानक त्यांच्यावरती गुंडांनी हल्ला केला आणि त्यांच्याकडून ते पैसे काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर हल्ला झाला ती गोष्ट वेगळीच आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि मग मात्र पाहायला मिळतं ते मात्र खूपच विचित्र असं असतं. समर म्हणतो काय तुम्ही 15 लाख रुपये मागितलेले नाहीयेत. तेव्हा मंदा सांगते की नाही अहो मी कशाला मागेल पैसे, आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि अधिरा सुद्धा या घरात छान रुळलेली आहे. आता स्वानंदीलाही छान अशी केसरी ट्रॅव्हल्समध्ये नोकरी लागलेली आहे, त्यामुळे मला काही गरज नाहीये वाटत. असं जेव्हा मंदा बोलते तेव्हा मात्र आता मंदाने हुशारी दाखवलेली आहे आणि मंदाच्या हुशारीमुळं ही गोष्ट आता समोर येत आहे आणि ती म्हणजेच मल्लिकाची. मल्लिका जे सांगत आहे ते सगळं खोटं आहे. समर पुन्हा विचारतो की ते 5 लाख रुपये तुम्हाला आधी मिळाले होते ना लग्नाच्या तयारीसाठी. मंदा म्हणते की नाही मी तेव्हा मल्लिका ताईंकडे मागितले होते ते पैसे, पण त्यांनी मला सांगितलं की समर नाही म्हणतोय पैसे द्यायला. समर म्हणतो काय. तेव्हा इकडे मंदा सांगू लागते की हो त्यामुळं मी पुन्हा त्यांच्याकडे पैसे नाहीत मागितले. आता हे ऐकल्यानंतर समरच्या पायाखालची जमीन सरकते आणि फायनली समरच्या समोर मल्लिकाचं कारस्थान आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.